नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा आत्ता एक नवीन प्रोमो आलेला आहे भाऊच्या धक्क्याचा। त्याच्यामध्ये आपण बघितलं की अंकिता वालावलकर ही चाललेली घराच्या बाहेर, पण प्रत्येक जणाला हा प्रश्न पडला असेल की वोटिंग लाईन तर क्लोज आहे आणि सगळी अशी हे करत होते की बाबा अभिजित सावंत बाहेर जाणार आहे आणि तो कुठेतरी सिक्रेट रूममध्ये जाणार आहे। पण हे काहीतरी वेगळंच झालेलं आहे। अंकिताचे फॅन्स तर एवढे नाराज झालेले आहे बिग बॉसवरती की म्हणजे एकदम म्हणजे त्यांचे सवाल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पण येत होते। तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो की नक्की अंकिताचं झालं आहे काय, नक्की अंकिता खरंच घराच्या बाहेर गेली आहे का। पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा। आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो। तर भाऊंकडून आपण विचारूया नक्की अंकिताचं झालं आहे काय। 100% भाऊ। तर सगळ्यात आधी जे आपले प्रेक्षक आहेत आणि जे अंकिताचे जे आपण हे म्हणू शकतो की प्रेक्षक वर्ग आहे अंकिताला हे करणारा, सपोर्ट करणारा, तर सर्वात अगोदर मला तर ते सांगायचं आहे की प्रोमो जो दाखवला आहे की असं बिग बॉसमध्ये कधीच नाही का इलेक्शनचं की घरामधून जो स्पर्धक बाहेर जाणार आहे त्याचा प्रोमो असं कधी दाखवतच नाही आहे। तर ह्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट वाटतो आहे मला। एकतर अंकिता सिक्रेट रूममध्ये जाऊ शकते, दुसरी गोष्ट सिक्रेट रूममध्ये जाऊन तिला काहीतरी हे दाखवू शकतात। दुसरं आणि बहुतेक असं वाटतं की तिने मागं डी.पी. दादाच्या बरोबर एक खंत बोलून दाखवली होती की गणपती येतात आहे, मी इथं घरामध्ये आहे। गणपती म्हणजे कोकणी माणसं, मालवणी माणसं म्हणजे एक खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। तर त्याच्यामुळे बाहेर जायचा काय प्रश्न आहे का, किंवा अजून दुसरं काही आहे, किंवा मग सिक्रेट रूममध्ये ठेवून आणि अरबाज आणि अभिजितबद्दल तिला काय सांगतील का, किंवा मग तिच्याबरोबर तिला बाहेर काढून वाईल्ड कार्ड एंट्री वगैरे होऊ शकते का। बरेचसे प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे। तर काय नक्की आहे ते आता आपल्याला संध्याकाळी 9ची तर वाट बघायलाच लागेल। अजून काही नवीन अपडेट असेल तर आपण घेऊनच येऊ। तुम्हाला काय वाटतं भाऊ त्याच्याबद्दल? नक्कीच की ती ना बाहेर तर नाहीच गेलेली आहे, कारण की दरवाजा तर उघडला आहे। आतमध्ये गेली, दरवाजाच्या बाहेर गेली, परत एकदा आतमध्ये येताना थोडंफार काहीतरी दिसतंय आणि तिथं आपण बघितलं की डी.पी. दादा रडतात आहे, त्यांचं एक बहीण भावाचं नातं आहे त्याच्यामुळे ते रडतात आहे। त्याच्यानंतर सूरजही रडतोय, अभिजित सावंत रडतोय, प्रत्येकजण रडताना दिसतोय। आणि ते इतर कलाकार पण आहे म्हणजे जान्हवी असू दे आणि निकी असू दे ते पण रडतात आहे, पॅडी दादा पण रडतात आहे। पण ह्या सगळ्यांमध्ये अंकिताचे फॅन्सला आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही नाराज होऊ नका, कारण की अंकिता अजूनही घरात आहे। जरी ती घराच्या बाहेर तिला जरी काढलं तरी पण तिला एक सिक्रेट रूममध्ये, जसं भाऊ म्हणले की तिला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येईल। आणि नंतर एक आउटसाईड चान्स आपला एक आहे की बाबा की तिला गणपतीसाठी तिला घरी पाठवण्यात येईल। पण तसं काही होऊ शकत नाही, शक्यता आपली फक्त एक मनातली इच्छा आहे, बाकी काही नाही। पण तिला सिक्रेट रूममध्ये तर 100% मला तर वाटतं ठेवण्यासाठी तिला हे कारण की ती एक स्ट्रॉंग कंटेंटर आहे। म्हणजे जी फिमेल कंटेंटर जी आपण टॉप 5मध्ये जी म्हणू तर निकीच्या आधी पण आम्ही म्हणू की ती अंकिता वालावलकर म्हणजे आपली कोकण हार्टेड गर्ल आहे। आणि ती नक्कीच एक चांगली कंटेंटर असल्यामुळे म्हणजे जे बाकीचे जे कंटेस्टंट जे आधी गेले, पुरुषोत्तम दादा असेल किंवा मग निखिल असेल किंवा मग योगिता तर म्हणली होती बाबा मला गेमच नाही खेळायचं, पण ही अंकिता म्हणते की बाबा मला तर खेळायचं। आणि ते अजून तिचं पर्सनॅलिटी तर अजून निखरून येते आणि अजून ती तिचे मुद्दे पडखडपणे मांडते। आणि तर आम्हाला तर तेच वाटतं की मित्रांनो ती काय घराच्या बाहेर गेलेली नाही। आणि प्रोमोवरती बघून तर आम्हाला तर हे वाटतं की बाबा ती मिसगाईड करतात ते प्रोमो, आणि दरवेळेला होतोच हा प्रोमो असाच मिसगाईड करणारा असतो आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नसतो। तिला परत एकदा रितेश भाऊ म्हणणार थांबा या आतमध्ये जरा एक ट्विस्ट आहे या आतमध्ये। आणि त्याच्यानंतर मग बोलतील का बा या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद होता आणि ह्या आठवड्यात कोणीच जाणार नाही आहे, आणि अजून काहीतरी 2-4 गोष्टी सांगतील रितेश भाऊ। हे सगळं काही शेवटला दाखवणार, मला वाटतं संवादाच्या आसपास काहीतरी दाखवतील नाही का। हे म्हणजे हा प्रोमो आला तर हे मला वाटतं की तेव्हाच दाखवतील, बाकी काही नाही। अंकिताचे जे पण फॅन्स असतील त्यांनी काही नाराज होण्याचा काही प्रयत्न नाही। तुम्ही असंच आपले पण व्हिडिओ हे तुम्ही बघत राहा, लाईक करत राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।